विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या इयरचे इंजिनिअरिंगचे रिझल्ट लागल्यानंतर आता मेन गोष्ट आली ती बॅकलॉगची. रेग्युलर पण आहे आणि बॅकलॉग पण करायचे. सो कसं करायचं, बॅकलॉगला कसा अभ्यास करायचा असतो, किंबहुना मी तुमच्या जागी जर आज विद्यार्थी असतो किंवा माझ्या वेळी इंजिनिअरिंगला होतो, सो कसा अभ्यास करायचो, मी काय स्ट्रॅटेजी फॉलो करायचो, त्याच गोष्टी मी इथे शेअर करणार आहे. सोप्या सोप्या गोष्टी, खूप अवघड नाही, पण त्या नियमितपणे फॉलो करा. गॅरंटेड तुम्ही बॅकलॉग क्लिअर करशाल. कारण हजारो पोरं आज युट्यूबवर माझ्या आयडियाज फॉलो करून इंजिनिअरिंग मध्ये टॉप करताय. येस, सिंपल आहे. बघा, सोपे सोपे आयडिया आहे. भरपूर तुम्हाला माहिती पण त्या रिकॉल करायचे. चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्याला करावं लागतं. कॉन्फिडंट राहायचं असतं. पहिलं तर आपल्याला आत्मविश्वास ठेवायचा आहे की आपण बॅकलॉग क्लिअर करू शकतो. कारण तुम्ही जसं विचार करशाल ना तसंच होईल. थोडा आत्मविश्वास ठेवला, मी क्लिअर करू शकतो. भले वायडी पडलाय, बॅकलॉग लागलं, किती बॅक असो, घाबरायचं नाही. कुठल्या इयरला असो, कॉन्फिडंट राहा. कॉन्फिडंट राहिलं ना, आपलं डोकं थोडं चालायला लागतं. आणि जर घाबरत गेले तर मग जो विषय समजतो ना, तो पण तुम्हाला एकदम खड्ड्यात टाकेल. लक्षात ठेवा. त्यामुळे पहिली तर गोष्ट राहील, कॉन्फिडंट राहा. झालं ते विसरून जायचं, ते आता बदलू शकत नाही. इथून पुढे काय, याच्यावर आपल्याला विचार करायचा. बरोबर. सो पहिल्यांदा सब्जेक्टची क्लॅरिटी करून घ्या की समजा आपले 5 बॅक आहे किंवा 3 रेग्युलर आहे आणि 2 बॅक आहे, तर याच्यातले अवघड कुठले, सोपे कुठले, अवघड कुठले, सोपे कुठले, नंतर आपल्याला किती मार्कांपर्यंत त्या सब्जेक्टला न्यायचंय. तर मी सांगेल, बॅकलॉगला 70 पैकी हार्डली 40 मार्क आले, 40-45 इनफ आहे. त्यापेक्षा जास्त मागे लागू नका. खूपच सोपा सब्जेक्ट असेल, सीजीपीए वाढवायचं असेल तरच त्या मुलाने 50, 55, 60च्या रेंज मध्ये पर्यंत अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठेवा. नाहीतर जनरली बॅकलॉग लागला म्हणजे तो ऑब्व्हियसली आपला अवघड जातो. त्या विषयाला ना 40 ते 45 मार्काचीच क्लिअरिटी ठेवा. मग 40-45 मार्कासाठी आपल्याला किती युनिट्स करावे लागणार आहे? फक्त 3 युनिट परफेक्ट करा. ओके, 3 युनिट एकदम परफेक्ट करा. हे झालं 24 पॅटर्न साठी 3 युनिट परफेक्ट. आणि जो 1 युनिट आहे, रिमेनिंग युनिट, त्याचे फक्त IMP करायचे. बाकी अजून 1 युनिट राहिला 5वा, तो सोडून द्यायचा 24 पॅटर्न साठी. कळालं? 40-45 50 मार्कापर्यंत पेपर लिहिता येतो. 40-45 मार्क येतात. 3 युनिट परफेक्ट, एकाचे फक्त IMP ने एक डायरेक्ट स्किप करायचा. आता 19 पॅटर्नचे जेवढे मुलं आहेत त्यांना 4 युनिट आहे एंड सेमला. 4 पैकी आपण काय करायचंय, 2 युनिट परफेक्ट करायचे आणि 3रा युनिट आहे त्याचे IMP करायचे. 4थ्याचे पण IMP करायचे. म्हणजे ह्या दोघा हाफ हाफ झाले. IMP मध्ये अर्धा युनिट कट होऊन जातो. म्हणजे हाफ हाफ झाले. 3 युनिट तुमचे परफेक्ट झाले. तुमचं पण 40-45 पर्यंत पेपर कव्हर होतो. क्लिअर? आता हे ठरलं काय करायचं. याच्यानंतर आता डेली आपल्याला 1 तास ठरवून घ्या. कुठला तरी एक वेळ ठरवा. मी सांगेल, बॅकलॉग असतील, त्यात न्यूमरिकल बेस्ड टफ असतील तर पहाटे करा, किंवा कुणाला पहाटे नाही उठत, कोणी सकाळी करा, कोणी संध्याकाळी, रात्री करू शकता. एक टाइम ठरवून घ्या. दररोज तुम्हाला 1च तास त्याला द्यायचा आहे. ओके. आणि सब्जेक्ट कधी कंप्लीट करायचं हे पण ठरवून घ्यायचंय. आता जुलै आहे समजा, 15 जुलै, तर 15 ऑगस्ट आणि ऑगस्ट एंडिंग पर्यंत आपला सब्जेक्ट संपला पाहिजे. समजा दररोज 1 तास तुम्ही दिला त्या सब्जेक्टला. विचार करा, 45 दिवस भेटतात. 45 तास कॉलेजमध्ये पण नाही राहत सब्जेक्ट शिकवायला. 38 तास असतात. ऑब्विसली विचार करा, आपण किती युनिट करतोय फक्त. आता इथे 3 आणि हा हाफ 4 युनिट इथे करतोय. इथे किती करतोय, 2 आणि 1 3च युनिट करतोय. सो 3 युनिट करायला एका युनिटला युनिव्हर्सिटी दिलेले असतं 8 तास. 8 त्रिक 24, 8 चौक 32. सो आरामात तुमचा या ऑगस्ट एंडिंग पर्यंत तो सब्जेक्ट संपतो. तो ऑगस्ट पर्यंत का संपवायचा आहे? कारण सप्टेंबर मध्ये तुम्हाला पुन्हा रिटार्गेट करायचं आहे, पुन्हा रिव्हिजनला त्याला बसायचंय आणि त्यासोबत तुम्हाला क्वेश्चन पेपर पण सोडवायला सुरुवात करायची आहे. आता भरपूर मुलं या पहिल्या स्टडीच्या वेळीच क्वेश्चन पेपर हातात घेतात. ते तर बेस्टच आहे, पण काही मुलांना क्वेश्चन पेपर बघितल्यावर भीती वाटते. तर त्यांनी काय करा, पहिल्यांदा सिलेबस कंप्लीट करा या टार्गेटनुसार, आणि सेकंड फेजला जेव्हा रिटार्गेट करशाल तेव्हा क्वेश्चन पेपर हाती घ्या. इथे घेतले तर बेस्टच आहे, पण ज्याला भीती वाटते किंवा कॉन्फिडन्स लो आहे, बेसिक वीक आहे, त्यांनी सेकंड अटेम्प्टला घेतलाच चालेल. कारण सेकंड अटेम्प्टला तुम्हाला आपोआप समजायला लागेल. आणि हे आता इथे ऑगस्ट पर्यंत आलो, सप्टेंबर मध्ये पूर्ण आपल्याला रिव्हाइज करायचा तो सब्जेक्ट. ओके. ऑक्टोबर मध्ये बाजूला ठेवून द्या. जेव्हा नोव्हेंबर मध्ये एक्झामच्या वेळी पुन्हा आपल्याला त्याला पुन्हा फास्ट मध्ये रिव्हिजन स्टार्ट करायची. क्लिअर? सप्टेंबर नंतर ऑक्टोबर मध्ये, नोव्हेंबर मध्ये फास्टली रिव्हिजन स्टार्ट करायची. आणि अभ्यास करताना कॉलेजमध्ये आता फक्त अशाच मुलांचा ग्रुप पकडायचा जे अभ्यासू आहे, अभ्यासाविषयी चर्चा करता हुशार आहेत. ओके. जे टाइमपास करतात वगैरे अशा पोरांना आपल्याला स्किप करायचंय. त्याने आपला अभ्यासून दुर्लक्ष होतं. जे अभ्यासाविषयी चर्चा करतात, अभ्यासात राहतात, अशाच पोरांच्या टच मध्ये राहायचंय. कारण या सगळ्या ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतच्या गोष्टी सांगतोय त्यासाठी तुम्ही त्या अभ्यासाच्या वातावरणात राहिले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वातावरण तसं बनवणारेच मित्र पाहिजे, तरच ते होऊ शकतं. कळालं? सोप्या आयडिया सांगितलं, फॉलो करा. पहिल्यांदा सांगतो की सब्जेक्ट ठरवून घ्या, कुठला सोपा आहे, कुठला अवघड आहे, किती मार्क पर्यंत जायचे, किती युनिट करायचे. डेली 1 तास सब्जेक्ट संपवायचा आपल्याला ऑगस्ट पर्यंत.
आता 45 दिवसात सप्टेंबरमध्ये आपल्याला रिवाइज करायचंय, क्यूपी सॉल्व्ह करायला घ्यायचंय, PYQ, आणि चांगल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये राहायचं. एवढ्या स्ट्रॅटर्जी जर वापरल्या छोट्या छोट्या, शुअर शॉट किती पण बॅकलॉग असो तुम्ही क्लिअर करू शकता, एवढी माझी 100% गॅरंटी. मी तुमच्या जागी असतो हेच फॉलो केलं असतं, शुअरली बॅकलॉग क्लिअर केले असते. या बॅकलॉग सोबत समजा रेग्युलर असतील तर रेग्युलरला टॉप करा, तिथे स्ट्रॅटर्जी वेगळी राहील, ती मी पुढे देईल उद्याच्या व्हिडिओत. पण आज बॅकलॉगची स्ट्रॅटर्जी समजून घ्या, सगळ्या मुलांना लागू होते व्हिडिओ. ओके, अजून काही डाऊट असले कमेंटमध्ये लिहा. आणि अभ्यास करताना पर्पल हॅट चॅनलवरती मुलांचे असं सर्च करा, पर्पल हॅट स्टुडंट स्टोरी, नंबर ऑफ पोरांचे तुम्हाला फीडबॅक दिसतील. सो त्याच्यामध्ये तुम्हाला फीडबॅक आवडले तर नक्की अभ्यास करताना पर्पल हॅट ऍप्लिकेशनची मदत घ्या. पर्पल हॅट ऍप्लिकेशनवर सगळ्या विषयांचे, या बॅकलॉगच्याही सगळ्या विषयांचे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, त्यात सॉल्व पेपर, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन, पेपर पॅटर्न, नोट सगळं दिलंय. सो कॉलेजला सब्जेक्ट होणार नाही, गरज नाही, त्याच्यावर सरांनी शिकवलंय मराठीत. पुस्तक घेऊ नका, नोट्स दिले आम्ही, सॉल्व पेपर आहे, पेपर पॅटर्न दिला, त्यातून समजून घ्या पेपर कसं येणार, IMP क्वेश्चन दिले, ते करा, जेणेकरून तुमच्या गोष्टी क्लिअर होतात. आणि शुअर शॉट पर्पल हॅट ऍप्लिकेशन सोबत तुम्ही तुमचे बॅकलॉग क्लिअर करू शकता. ओके, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.